शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला. याला कोण घालील येसेने दरबारी कुस्ती भेगेने. परी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने. नवतेचं अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडीनं. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरबीत. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वाद. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर. खानाला कसा खोपणार. काय लढवावा हुन्नर. चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालत रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा तो छावा. गनिमान कसा ठेचावा. डोक्यात नेहमी गावा. भेटीचा धान्य सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची. अन त्यासी नाही जाणीव शक्तीची. त्यासी नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राज जीवा महान आल्या. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी. राजवा काय म्हणतोय खान. महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान. आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं. पंतांकडून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होतं. दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला. नक्षीदार शामियान्याला. अनाशा शामियान्या खान डौल
पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. सोन नजारा गहिरी जिरहाटी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या, खान अभिमान मान्या. कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वाद तुका गेला, खान येडपडला. इतक्यात महाराज आला. पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघेनं खाचा मारा केला, वाघेनं खाचा मारा केला. तारा पडलं पोटाला, त्याला गेला खानाचा कोटा. भाई रे अनाजी, भाई रे अनाजी, भाई रे अनाजी.